सर्वांना शुभेच्छा देत असताना एक दोन गोष्टींची विनंती या ठिकाणी करावीशी वाटली। ही काय जबाबदारी फक्त तुमची नाही, माझी पण आहे। आणि आज या महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं जयंतीचा कार्यक्रम चार चार ठिकाणी न होता एकच झाला पाहिजे। दृश्य जे सगळेच बघताय ते आज आपल्याला संपवायचं आहे। ते आज दोघांच्या समोर आपले देव आहेत, दोघं आपल्यासाठी देव आहेत, त्यांच्या समोर आपण शपथ घेऊया। ज्याचं कोणाचं असेल मला माहित नाही कोणाचं आहे, पण आतापासून त्या ठिकाणी हातभट्टी विकली जाणार नाही अशी शपथ घेऊया आपण। गेले 2-3 दिवस झाले भरगच्च असा कार्यक्रम आमच्या सर्व बांधवांनी या ठिकाणी घेतलेला आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब, प्रत्येक महापुरुषाच्या बाबतीत जर विचारलं आपण तर प्रत्येकाची वैशिष्ट्य वेगळी आहेत, पण डॉक्टर बाबासाहेबांनी जे काही देशासाठी केलंय, जोपर्यंत मनुष्य प्राणी या पृथ्वीतलावर आहे तोपर्यंत त्यांनी जे काही देश घडवला, माणसं घडवली आणि त्यांनी जे काही शिकवण दिली आपल्याला ती मरणार नाही। आज या जयंतीच्या निमित्तानं राज्याचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, युवा नेते आमचे सुजयदादा विखे पाटील साहेब असतील, आमच्या सन्मान्य नगराध्यक्ष असतील, सन्मान्य सर्व नगरसेवक नगरसेविका असतील, सर्व शिर्डी शहराच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देत असताना एक दोन गोष्टींची विनंती या ठिकाणी करावीशी वाटली। ही काय जबाबदारी फक्त तुमची नाही, माझी पण आहे। आणि आज या महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं मला स्वतःला शांततेचे दूत आपण ज्यांना म्हणतो असे या ठिकाणी गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब या ठिकाणी आहेत, त्यांच्या दोन्ही प्रतिमा या ठिकाणी आहेत। जयंतीचा कार्यक्रम चार चार ठिकाणी न होता एकच झाला पाहिजे। याच्या मागे सुद्धा उद्देश आहे। बाबासाहेबांनी जे ज्या काही गोष्टी केल्या असतील, जे काही हित संबंध जोपासण्याचं काम केलं असेल किंवा काही गोष्टी या भविष्यात अंमलात आल्या पाहिजे, त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकजुटी। आणि एकजुटी कशात लक्षात येईल तर तुम्ही एकत्र काम केलं तर एकजुटी लक्षात येईल। म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, पुढची जयंती ही आपली एकच कार्यक्रम होईल। भले 3-4 दिवस भरगच्च कार्यक्रम घ्या, आम्ही सर्वजण नेहमी सामील असतो। अभय शेळके पाटलांचा अभय शेळके पाटलांचा। एक 3 दिवसापूर्वी जयंतीची पाहणी करण्यासाठी मी बाजारतावर गेलो आणि सर्व बांधवांची बऱ्याच चर्चा झाली आमची त्या ठिकाणी। आणि दृश्य जे सगळेच बघताय ते आज आपल्याला संपवायचं आहे। समाज मंदिरा शेजारी जे काय दारू पिऊन, हातभट्टी पिऊन जे लोक ह्या ठिकाणी 24 तास पडलेले असतात, लहान मुलं सकाळी 7-7:30ला त्यांच्या आई, त्यांचे वडील त्यांना शाळेत सोडवायला येतात, त्या छोट्या छोट्या मुलांच्या डोळ्यासमोर जे काही दृश्य आहे ते आज दोघांच्या समोर आपले देव आहेत, दोघं आपल्यासाठी देव आहेत, त्यांच्या समोर आपण शपथ घेऊया। ज्याचं कोणाचं असेल मला माहित नाही कोणाचं आहे, पण आतापासून त्या ठिकाणी हातभट्टी विकली जाणार नाही अशी शपथ घेऊया आपण। हे काय माझ्या एकट्या कुटुंबासाठी नाही, ते तुमच्या आमच्या मुलाबाळांसाठी आहे। मग काय प्रेरणा घेणार तुम्ही, काय प्रेरणा घेणार तुम्ही? डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रेरणा काय घेणार तुम्ही? आपल्या समोर जर अशा चुकीच्या गोष्टी घडत असतील तर आपण वेळ थांबवलं पाहिजे।
या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. परत एकदा मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्या ग्रुपचे साई सीताई पार्क, भव्य प्लॉट विक्री, प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीराम नगर, कणकुरी रोड, शिर्डी.